पण किती छान छोटे छोटे रोप आलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि आता नैवेद्य दाखवायचा ह्याला. तर अशी पूजा झालेली आहे. आणि ह्याबरोबरच ज्वारीचे जे कणीस आलेले जे चिपाडा असतात ना, तर ते चिपाडा पण दोन्हीकडं ठेवत असतात. पण आता एकतर आणायचं पण विसरली आणि इकडं आता मिळणं पण अवघड आहे. तर गावाकडं असलं किंवा शेतकरी कुटुंब असलं की आवर्जून ते दोन्हीकडं ज्वारीचे चिपाडे ते ठेवतात, कणीस आलेले एक एक फाटे काढून इकडं इकडं. तर ते पण इथं ठेवायचं असतं दरवाजामध्ये. तर अशी आमची पूजा झालेली आहे. आणि आता ह्यांना परत नैवेद्य दाखवायचा आहे. काहीतरी गोड वगैरे करून नैवेद्य दाखवायचं आहे. तर आता इकडं स्वयंपाकाची पण माझी तयारी चाललेली आहे. तर मी बनवलेलं आहे आता बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची रस्सा भाजी, भातवरण आणि आता चपाती करून नैवेद्य दाखवणार आहे. तर पूजा माझी केलेली कशी वाटली ही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे पण अशी पूजा असते का, तुम्ही त्याला काय म्हणता ती सुद्धा मला कळवत राहा. तर चला बाय.